नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. परत एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या समोर हजर. काय मित्रहो, तुम्हाला नवनवीन विषय आवडतात, तुम्ही त्याला भरभरून प्रोत्साहन देता. तुम्हाला ते आवडतं म्हणून मी पण घेऊन येतो प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ. प्रत्येक वेळेस तुम्हाला आवडेल असा विषय आणि तशाच विषयाचा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडेल. काही बोध भेटन, फक्त एवढीच भावना परंजळ निर्मळ निस्वार्थपणे आपल्या समोर प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रसंग सांगायचा प्रयत्न करतो. तो तुम्हाला आवडतो म्हणून. चला, काय हरकत नाही. आता टाइम न गमावता, वेळ न दवडता लगेच आपल्या समोर प्रसंग सादर. आजचा प्रसंग असा आहे की माणसाला थोड्यात गोड लागत नाही. माणूस जात, बाईची जात, बाई माणूस समान, सगळे सारखे, पण माणसाला ना थोड्यात गोड वाटत नाही, थोड्यात त्याची गोष्ट आटपत नाही. कोण जर 10 रुपये दिले असतील ना तर यानं 50 द्यायला पाहिजे होते. कोण थोडं दिलं असन, कोण 500 दिले असतील ना यानं 5000 द्यायला पाहिजे होते. अशी माणसाची वृत्ती तयार झालेली आहे, भावना तयार झालेली आहे. तशीच एक भावना आपल्या समोर घेऊन आलो की आती तिथं माती कशी होती. आपण जे आपल्याला कोणतरी दिलंय, आजची भावना अशी झालेली आहे, कोण जर वाढलं ना तर पाखडून वाढलं नाही, पाखडून वाढायला पाहिजे होतं. ही भावना तयार झालेली आहे प्रत्येक माणसाची. असाच एक साधा आणि सोपा अनुभव तुमच्या समोर घेऊन आलो. साधा आहे पण आपल्याला भरपूर काही शिकायला भेटन असा प्रसंग, असाच व्हिडिओ. सहज म्हणून डायरेक्ट विषयालाच हात घालतो. तुमचं काम पडलंय ना, एक साधा उदाहरण घेऊ. साधं, तुम्हाला आंब्याचं लोणचं, आंब्याचा खार टाकायचा आहे, बनवायचा आहे, पण तुमच्याकडे आंबे नाहीत. तुमच्या शेजाऱ्यानं चांगल्या प्रकारचं आंब्याचं संगोपन केलं त्या झाडाचं, आणि त्याला बदबद भरपूरसा माल लागला, मोठाले आंबे. पण तुम्हाला खारासाठी आंबे पाहिजेत. मग तुम्ही सहज त्याला म्हणलं, दादा पोरगी येऊ राहिली पा, आंबे पाहिजे म्हणे, त्याला खार करायचं आहे आपल्या ताईला. ठीक आहे बा, ताईला खार करायचं आहे तर काही हरकत नाही, ठीक आहे. किती पाहिजे होते? काय 2-4 किलो आंबे पाहिजे होते बा. बर ठीक आहे, जा आणि घ्या तोडून तुमच्या हातानं 2-4 किलो. तुम्ही शेजारी माणूस आहे, तुम्ही कधीतरी त्याच्या कामी पडले असन म्हणून तो कधीतरी तुमच्या कामी पडन. परोपकाराची भावना पाहिजे. त्या माणसानं डायरेक्ट विश्वास टाकला की ठीक आहे, तुम्हाला खारासाठी लोणच्यासाठी आंबे पाहिजे ना, तुम्ही लगेच डायरेक्ट जा बन 2-4 किलो तुमच्या हातानं तोडा. विश्वास दाखवला. मग आपण त्याच्या विश्वासास पात्र व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे ना. आपल्याला खालून तोडायचे तर आंबे लोंबलेत ना, हाताला लागू राहिलेत, मग वर जायची काय गरज आहे? काही गरज आहे वर जायची? त्यानं विश्वास दाखवला की 2-4 किलो लागतात, घेऊन जा. त्याला बी माहिती आहे, तुम्हाला बी माहिती आहे. 2-4 किलो म्हणलं तर 2-4 किलो नाही, तुम्ही चांगले 10 किलो नेणार आहेत हे त्याला बी माहिती आहे. आणि तुम्ही बी 10 किलो जर त्याच्या माघारी तोलडे नेले बी तरी बी ठीक आहे बा, मी 2-4 किलोच आणले असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर का नाही? पण तुम्हाला खालचे आंबे कुठं गोड लागतात? झाडावर, वर झाडावर जाऊन तोडायचे. आपले तर बापदाद्याने लावेल झाडं आपण तर ठुले नाही. आपण तर त्याच्या ढोंगाखाली जाळं करू करू आंब्याचे झाडं वाळवले. माल येत नाही म्हणून त्याच्या खाली सावली पडतीन, माल येत नाही. त्याच्या ढोंगात जाळं केले, त्या खोडाशी जाळं केले. कितीक शेतकऱ्यानं
आंबाचं मोठं झाड आहे ना, झाड बापदाद्याने लावेल ते काही घेऊन नाही गेले, मेले तर घेऊन नाही गेले आंब्याचे झाड. आपल्यासाठी जतन करून ठेवले, पण आपल्याला मोठा खपितर किडा त्याच्या झाडाच्या बुडाशी काडी कचरट टाकून जाळून टाकले आंबे. आंबराया सत्यानाश झाला. आता आंबराई शब्द फक्त ऐकायला राहिलाय, आंबराई दिसायला राहिली नाही मोठ्या आंब्याची. म्हणून सांगू राहिलो की त्याला सांगितलं ना की ठीक आहे बाबा मी आंबा पाळेले, त्या माणसानं काही सांगितलं का की बाबा आंबा आहे अमुक तमुक, काही नाही ना, आहे ना बाबा. तू जाय बाबा, तू लागते 2-4 किलो घेऊन जाय. त्याला माहिती आहे हा 2-4 किलो मोजूनच मोठा तारोजू काटाच याच्या संग ह्यो नेणारच आहे 10 किलो. त्याला माहित होतं, पण तरी त्यानं भावना दाखवली. ठीक आहे तुम्ही घेऊन जा, पोरील पाहिजे ना तुमच्या, ठीक आहे घेऊन जा. मग तोडायचे ना, हाताला लागू राहिलेत ना आंबे. खाली त्याच आकाराचे वर त्याच आकाराचे, मग वर कशाला जायचं झक मारायला. आंबा तर बदबद लोंबेल वज झालंय डांगेल. वर गेला वरच्या डांगीवर. माणसाचं वजन आंब्याचं वजन, डांगी मोलडी. ती मोडेल डांगी तिच्या खालच्या डांगीवर, तिच्या खालची तिच्या खालच्यावर, तिच्या खालची तिच्या खालच्यावर. 4 डांग्या मोडत खाली आला आणि बंदे आंबे खाली सडी घाण. 1500 आंबा खाली पडला. काय होईल बर मग आता? त्या माणसानं मोठेपणानं दिलं का नाही तुमच्या हातात की तुम्ही घ्या म्हणून? आता कशी जिरण? त्या माणसानं काही गरज होती की त्यानं सांगितलं खालून तोडून न्या? आता ह्या उपद्व्याप आणि हा उपरवाळा करायची काही गरज आहे का माणसात जातील? हाच पॉइंट आज तुमच्या समोर घेऊन आलो की समोरच्यानं कोण जरी विश्वास दाखवला असेल तर त्याचा मोठेपण आहे, त्याचा मोठा गुण आहे त्याच्यात, म्हणून त्यानं तुम्हाला सांगितलं की ठीक आहे या. तर त्याचा फायदा गैर घेतला गेला नाही पाहिजे, त्याचा फायदा व्यवस्थित घेतला गेला पाहिजे. तेव्हा एकमेकाचे संबंध एकमेकाशी टिकून राहतील. हा पण तसाच एक तुमच्याशी एक साधं उदाहरण घेऊन आलो की भाऊ अशा गोष्टी घडतात. बोर खायला जातो ना, बोर खालून हात पुरतेत बोर खायला. बोर पिकलेलेत, हात पुरतेत. कोणी जर म्हणले की बा 4 बोर खाऊ का हो, खा म्हणन मालक, घ्या. मग हातानं तोडायचे ना, हुलवायचे कशाला हुलवायचे? त्या माणसानं आपल्यासाठी लावेले का ती बोर? त्यानं त्याच्यासाठी लावेले ना. पण मोठेपणानं सांगितलं ना ठीक आहे खा, अरे खाली पडेल खाय ना बाबा. वर हातानं तुटते ते खाय का हुलवतो तिला आपल्या बापाची बाप जागीर म्हणून? अशानं वाईटपणा तयार होतो. अशानं माणसाचं प्रेम ठिकाण्यावर राहत नाही. ऋणानुबंध एकमेकात असे गुंतलेले राहत नाहीत. म्हणून आज हा प्रसंग फक्त एवढं सांगायला आलो की तुम्हाला बी कधी अनुभव येईल पाहिजे. तुम्हाला बी कधी जर कोणी म्हणला असेल ना, घडलेलं आहे बरं. साधं उदाहरण सांगतो. गल्ल्यातून 100 रुपये घ्या. कोण जर म्हणलं गल्ल्यातून 100 रुपये घ्या, मग नोटात नोट कशाला दाबून घ्यायची? 100ला 100 लावून कशाला घ्यायचे? ही अशी वृत्ती आहे माणसाची. ही माणसाची वृत्ती बदलली पाहिजे. जर ही वृत्ती माणसानं बदलली तर खरंच ऋणानुबंधन, खरंच हे प्रेम एकमेकाचे एकमेकावर अतूट राहील. पण इथं नुसता हातात चान्स यायची दिरकार आहे. करंगळी हातात आली की मनगट धरतो, मनगट हातात आला की कवळीतच धरतो. माणसाची अशी वृत्ती झालेली. म्हणून बंधू फक्त हा व्हिडिओ तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मला की तुमच्यावर बी कधी हा प्रसंग येऊ शकतोय. तुम्ही बी कोणाला काही मागू शकता, मागावंच लागन. सगळीच काही तुरेरावाची अवलाद नसती, सगळे आपण समान आहेत. आपला बी कोणाचा आपल्याशी काम पडन, आपलं बी कोणाशी काम पडन. प्रत्येकाचं माणूस जन्म म्हणल्यावर प्रत्येकाशी काम पडतंय. बाईचं बाईशी बी काम पडतंय आणि बाईशी काम पडत असता माणसाची बी पडतंय आणि माणसाचं बी माणसाशी बी काम पडतंय आणि माणसाशी काम पडत असताना बाईशी बी काम पडतंय. कोणाशीच मग गुतत नाही आणि कोणाशीच मग काम पडत नाही. असं कधी झालंच नाही आणि असं कधी होणार बी नाही आणि असं कधी समजू बी नाही.
बरोबर आहे का नाही? तर आजचं फक्त मला एवढंच सांगायचं होतं की तुमच्यावर जर प्रसंग आला कधी मागायचा तर फक्त एवढं करा, ह्या गोष्टी आवर्जून घडतात हे ध्यानात ठेवा. सांगायचं लय मोठं आहे, खूप काही उदाहरणं आहेत, भरपूर काही सांगायसारखं आहे. उदाहरणं द्यायला जर भिडून दादा दिवस पुरणार नाही, एवढे माणसाच्या जातीचे उदाहरणं आहे की त्याला एक घे म्हणलं तो 10 घेईन आणि 10 घे म्हणलं तर तो बंद. काय आता बोलायला चान्स नाही, जाऊ दे तिकडं. सोडा ते विषय, तुम्हाला माहीतच आहे. किती जरी बोललं तर ते तुम्हाला सगळं माहिती आहे बुवा, पण तरी सुद्धा तुमच्या पुढं आवर्जून हा विषय आणला की दादा असं आहे पा, माणसानं ही लालसा सोडली पाहिजे, ही लालूच सोडली पाहिजे. ही लालूच बुरी बला आहे म्हणतात. जुने बापदादे बी सांगायचे की लालूच ही बुरी बला आहे, हिला जवळ थारा देऊ नका. ज्या माणसाजवळ लालूच आहे तो वायल्यासारखा आहे, तो कधी कोणाच्या कामी पडत नाही आणि त्याचं बी चांगलं ठिकाण्यावर बसत नाही आणि तो बी काही घडत नाही. म्हणून मित्रांनो फक्त एवढंच सांगायचं होतं. काय तुम्हाला कसा वाटलाय व्हिडिओ, हे प्रसंग तुम्हाला बी घडेल, तुम्हाला फक्त तुम्हाला सांगता नाही, तुम्ही कोणाला सांगितले नाही, पण हे प्रत्येकावर हा प्रसंग येतो. ठीक आहे, हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला, खरंच माणसानं मोह आवरायला पाहिजे का नाही, एवढं फक्त मला कमेंटमध्ये सांगा. मोहाच्या पोटी हे असे गुणधर्म उभे राहतात, ते तुम्हाला कसे वाटले हे फक्त एकदा मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.